ही त्यांची पूर्ण टीम आहे, समोर दिसत आहे वरद कला हस्त केंद्र। तर या टीम मध्ये हे सध्या 5 सदस्य आहेत। त्यांचं असं म्हणणं असेल की आणखीही त्यांची सदस्य आहेत, घरची मंडळी सुद्धा बरीचशी मदत करतात, परंतु हे 5 जण या ठिकाणी कायम सातत्याने मेहनत करत असतात। गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की। नमस्कार, आपण या ठिकाणी वरद हस्त कला केंद्र या दुकानामध्ये आलो आहोत। इगतपुरीचं हे दुकान आहे, अत्यंत प्रसिद्ध आहे। या ठिकाणी हे अत्यंत प्रचंड मेहनत घेतात, गणपतीचं सुशोभीकरण करतात। गणपती ही आपली बुद्धीची देवता आहे, विद्येची देवता आहे। आपल्याला सतत गणपतीकडून बुद्धीची अपेक्षा असते। आपण नेहमीच गणपतीची पूजा करतो, आराधना करतो, आपल्याला आशीर्वाद मिळावा आणि आपल्याला चांगली बुद्धी प्राप्त व्हावी म्हणून आपण हा 10 दिवस खूप उत्साहाने आणि आनंदाने मनवतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सवाचं फार विशेष महत्त्व आहे। विविध ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम केले जातात, तसं इगतपुरीमध्ये सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम केले जातात। या दुकानामध्ये यांच्या प्रत्येक गणपती हा वेगळ्या डिझाईन्समध्ये, रंगामध्ये आणि वेगळे हावभाव गणपतीच्या चेहऱ्यावर दिसून येत आहेत। तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल वेगवेगळे गणपती या ठिकाणी आहेत। त्या गणपतींचे जर का तुम्ही चेहऱ्यावर कधी पाहिलं तर अत्यंत सजीव आणि जसं तुमच्याशी काहीतरी बोलू इच्छित आहेत असा त्यांचे हावभाव आहे चेहऱ्यावरून। तर या गणपती दुकानाचे जे मालक आहेत वरद हस्त कला केंद्र, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की काय त्यांचा यामागे उद्देश आहे, काय त्यांचा आनंद आहे। कारण गणपती जवळ येऊन ठेपलेले आहेत आणि सर्व भक्तांमध्ये तो उत्साह आहेच, परंतु हे सर्व दुकानदार जे आहेत त्यांचा उत्साह डबल आहे। कारण त्यांना त्यांच्या मूर्तीचं जितकं होईल तितकं जास्तीत जास्त सौंदर्यीकरण, सुशोभीकरण आणि सुंदर दिसले पाहिजे याची ते काळजी घेत आहेत की जे पाहता क्षणी ग्राहकांना आवडेल। गणपती बाप्पा मोरया हे घेतात। नमस्कार इगतपुरीकर, माझे नाव प्रेरणा शेजवळ। आज आपण बघत आहोत आमचं हे जे वरद हस्त कला केंद्र आहे, इथे गणपती बाप्पाच्या खूप सुंदर आणि सुबक अशा मूर्त्या आम्ही त्यांचं सुशोभीकरण करत आहोत। बाप्पांच्या खूप रेखीव मूर्त्या आम्ही इथे आणलेल्या आहेत, ज्या शाडू मातीपासून बनलेल्या देखील आहेत। तुम्ही बघू शकता भरपूर साऱ्या मूर्त्या ह्या आत्ताच बुक झालेल्या आहेत। आम्ही खूप मेहनत घेतो ह्या बाप्पांच्या मूर्त्यांना सुशोभीकरण करण्यासाठी। तुम्ही बघतच असाल आमची जी संपूर्ण टीम आहे ती रात्रंदिवस इथे मेहनत घेते। बाप्पाला वेगवेगळ्या पद्धतीच्या डिझाईननी, वेगवेगळ्या पद्धतीच्या फेटे असो किंवा धोती असो यांनी रंगवण्याची सुशोभीकरण करण्यासाठी। त्याचबरोबर तुम्ही इथं आम्हाला भेट देऊ शकता। इगतपुरी या ठिकाणी राम मंदिर जे आहे त्याच्या बाजूलाच आपलं हे दुकान आहे वरद हस्त कला केंद्र। आमच्याकडे लालबागचा राजा, परळचा राजा, चिंतामणी अशा वेगवेगळ्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या इथे उपलब्ध आहेत। तुम्ही नक्कीच इथे येऊन आम्हाला भेट द्यावी असं आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो। आणि या सर्व मूर्त्या आम्ही ज्या आमच्या दुकानात आणलेल्या आहे याच्या मागचा आमचा उद्देश ही बाप्पाची एक प्रकारे सेवा करणेच आहे। आणि सेवा करून बाप्पाच्या चरणी आम्ही हीच प्रार्थना करतो की सर्वांना दीर्घ आयुष्य लाभू दे, सर्वांना सुखी आयुष्य लाभू दे। तर हीच प्रार्थना आमची बाप्पाच्या चरणी असणार आहे। आपण सर्वांनी एकदा नक्की आमच्या दुकानात येऊन भेट द्यावी। विशाल भाऊ डावकर व भूषण भाऊ डावकर या वरद हस्त कला केंद्राचे मालक आहेत। तर आपण नक्कीच इथे या एकदा आणि या सुबक अशा बाप्पांच्या मूर्त्यांना बघा। आणि जर कोणाच्या बाहेरून आपण मूर्त्या जर घेतल्या असेल बाप्पाच्या तर त्या सुद्धा आम्ही सुशोभीकरण करून देतो, ही देखील सेवा आम्ही करत असतो। तर नक्कीच तुम्ही या सर्व गोष्टी इथे येऊन बघालच। तर माझी सर्वांना विनंती आहे की एकदा आपण इथे या वरद हस्त कला केंद्र, राम मंदिर शेजारी, कसारा टॅक्सी स्टँडच्या समोर। धन्यवाद। अत्यंत सुंदर शब्दामध्ये ताईंनी याचं वर्णन केलं आहे। गणपती हे त्यांचे प्रिय असे लाडके देव आहेत आणि लाडक्या देवाचं आगमन जवळ आले आहे, त्याच्यामुळं तुम्ही या ठिकाणी बघत असताल की हे परिवारासारखे सगळेजण गणपतीचं सुशोभीकरण आणि सौंदर्य करण्यामध्ये व्यस्त आहेत। काही जण या ठिकाणी फेट्याचं काम करतायत, काही जण या ठिकाणी रंगाचं काम करतायत, काही जण डायमंडचं काम करतायत। तर जे काम चालू आहे ते जिम्मेदारी म्हणून नाही तर आनंद म्हणून, उत्साह म्हणून आहे। हृदयातले भाव या ठिकाणी त्यांच्या दिसून येत आहेत की गणपती बाप्पाने त्यांच्याकडे सुद्धा बघावे, त्यांचा सुद्धा उद्धार व्हावा, त्यांच्या सुद्धा आशा अपेक्षा पूर्ण व्हावे असे मनाभाव ते सेवा गणपतीची करतायत। व्यवसाय आहे, दुकान आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त हृदयातले भाव आहेत
ते गणपतीला सतत सांगतात की बाप्पा आमच्याकडे सुद्धा लक्ष दे रे बाबा, दरवर्षी येतो, आमचंही काहीतरी होऊ दे, काही चुकत असेल तर मार्गदर्शन कर, चुका आमच्या दुरुस्त कर, पोटात घे, पण आमचाही उद्धार कर, अशी गणपतीकडे त्यांची प्रार्थना दिसते, असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर आहेत. तर गणपती बाप्पा 1 2 3 4, गणपती बाप्पा 1 2 3 4. पाणी